कार्यक्रमामध्ये? आम्ही दररोजची आरोग्य शिबिरं गेल्या 14 वर्षापासून करत आहोत. मात्र आरोग्य शिबिरांमध्ये अधिक सुसूत्रता यावी आणि चांगल्या पद्धतीची सुविधा निर्माण व्हावी यासाठी आम्ही व्हॅनिटी क्लिनिक तयार केलं. टाटा विंगर गाडीचं रूपांतर एका चांगल्या अद्ययावत दवाखान्यामध्ये आम्ही केलं आणि त्याला पृथ्वी मोबाईल क्लिनिक असं नाव दिलेलं आहे. कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी जसं 10 रुपयामध्ये पोटभर जेवण, कष्टाची भाकर किंवा झुणका भाकर केंद्र निर्माण केलं, त्याच पद्धतीने सर्वसामान्य माणसावर चांगल्या दर्जाचे उपचार व्हावेत यासाठी केवळ 5 रुपयामध्ये नाव नोंदणी करून चांगल्या दर्जाचे उपचार देण्यासाठी हे पृथ्वी मोबाईल क्लिनिक सुरू केलेलं आहे. आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आनंद वाटतो की 111वं आरोग्य शिबिर आज पार पडलं. आजपर्यंत 10,077 रुग्णांचा टप्पा गाठता आला. इतक्या लोकांना सेवा देता आली. त्यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही एकूण 60 ठिकाणं पुण्यातली निवडलेली आहेत. झोपडपट्टी सदृश्य भाग आहे, त्याच्यामध्ये वडारवाडी आहे, जनता वसाहत आहे, मार्केट यार्ड आहे, ताडीवाला रस्ता आहे, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, नानापेठ, भवानीपेठ, लक्ष्मीनगर, पर्वती दर्शन, येरवडा, कोथरूड, कोंढवा या पुण्यातल्या 60 ठिकाणी दर महिन्याच्या 1 तारीख ते 30 तारखेपर्यंत रोज सकाळी 30 शिबिरं आणि संध्याकाळी 30 शिबिरं अशी 60 ठिकाणी दर महिन्याला 60 आरोग्य शिबिरं होतात. प्रत्येक आरोग्य शिबिरामध्ये किमान 100-150 पेशंट येतात, तपासण्या केल्या जातात. चांगल्या दर्जाची, उच्च दर्जाची पेशंटवर तपासणी केली जाते आणि त्यांना कुठलीही औषधाची चिठ्ठी लिहून न देता की तुम्ही बाहेरच्या मेडिकलमधून 500-700 रुपयांची औषधं घ्या असं न म्हणता संस्थेच्याच वतीने चांगली उच्च दर्जाची औषधं सुद्धा त्याच 5 रुपयामध्ये पेशंटला दिली जातात. जर त्याच्यामध्ये कोणाचं एक्सरे काढायचा असेल, MRI करायचा असेल, CT स्कॅन करायचा असेल, रक्त तपासण्या करायच्या असतील तर त्या देखील संस्थेकडूनच पूर्णपणे रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने मोफत केल्या जातात. आणि जर कोणाचं काही ऑपरेशन निघालं तर महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालय योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची मदत आणि या सगळ्या योजनांच्या माध्यमातून कुठला पेशंट कुठल्या योजनेमध्ये त्याची तरतूद केलेली आहे, प्रावधान आहे, त्या अनुषंगाने रुग्णाचे पूर्णपणे उपचारांचे किंवा शस्त्रक्रियाचे जे काय असतील ते पूर्ण पैसे कसे त्याचे माफ होतील या दृष्टिकोनातून गेली 14 वर्ष रुग्ण हक्क परिषद म्हणून आम्ही कार्यरत आहोत आणि आताही आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहोत. आलं सगळं.